एक्सक्यूज मी. हाय 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 हाय, खतरनाक. नेमक कुल्फी फालुदा ह्या सरांचा स्टॉल आहे. हाय हाय. तर मित्रांनो नमस्कार. खूप दिवसांनी आपला फुल साईजवाला व्लॉग येतोय, त्याच्यामुळे मी खूप एक्साइटेड आहे आणि थोडासा नर्वस पण आहे, कारण की लाईव्ह कॅमेरा समोर बोलायचंय ना, त्यामुळे. कारण की बाकी वेळेस आपण फक्त रील्स आणि शॉर्ट्सच टाकतोय, बरोबर की नाही. हा, तर आजच्या व्लॉगचं स्पेशल रिझन की आपण चाललेलो आहे फिरायला एका फॅमिली ट्रिपवरती. फॅमिली ट्रिप अर्थात एका देवदर्शनासाठी चाललेलो आहे. आणि कुठे चाललेलो आहे ते एक मी छोटासा क्लू देतो, त्याच्यावरनं तुम्ही समजून घ्या, ठीक आहे. तर ऐका क्लू. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. याच्यावरनं तुम्हाला समजलं असेल की आपण महादेवाच्या दर्शनाला चाललेलो आहे. पण कुठे कुठे ते तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो, ठीक आहे. चला. तर मित्रांनो आता आपल्याला थोड्याच वेळात निघायचंय. सो आता आपण पटकन दिवशी आवरून घेतोय, चेंज करून घेतोय. तर चला मग आईच्या गावात. मित्रांनो आपण चेंज तर करून घेतलेला आहे, बट आता चेहऱ्याचं काय, चेहऱ्याला जरा काहीतरी सनक्रीम लावायला लागेल म्हणतोय. काय बरोबर आहे का नाही? खतरनाक. चला मग. बाय द वे हे बघा, तुम्हाला एक दाखवतो आपला ब्लॉगिंग सेटअप सगळा रेडी करून ठेवलेला आहे आपण. सो आपला स्टँड, आपला माईक आहे ज्याच्यात आता मी बोलतोय. सो त्याच्यात तुम्हाला आवाज येत असेलच माझा. बाकी हे पैसे तर काय कशाला ठेवले ते काय माहिती. आपला मोबाईल आणि हा वाला दुसरा मोबाईल ज्याच्यात आपण शूट करतोय आता. सो जरा क्वालिटी चांगली हवी म्हणून हा चष्मा घेतलेला आहे. चष्म्याचं बोललो वाटतं मी. सो एवढं सगळं आपण सामान घेतलेलं आहे. आणि हा मेन म्हणजे आपली बॅग पण घेतलेली, ज्याच्यात आपण सगळे आपले कपडे घेतलेले आहेत. आणि 2 दिवसाची आपली ट्रिप असणार आहे. 2 नाही 3 दिवसाची, आय गेस. नाही 2च. सो जे काय असो, चला आता पटकन दिवशी चेहऱ्याचं जरा काहीतरी करून घ्यावं, बरोबर का नाही. हा, कसं दिसतोय? काहीच फरक नाही, काळाच दिसू राहिला तो याच्या गावात. तर मित्रांनो हे बघा, ही आपली आहे नवीन ब्युटीकॉन, जी की तुम्ही शॉर्ट्समध्ये बघितलेलीच असेल. नसेल बघितली तर आत्ता बघून घ्या. आणि आता आपण चाललेलो आहेत काकांकडे. आपल्याला दोन्ही पण गाड्या तिकडे लावायच्या आहे आणि देन आपल्याला निघायचं आहे बाहेर. नंतरून सांगेल, चला. तर मित्रांनो आता आपण काकांकडे पोहोचलेलो आहे, गाड्या वगैरे लावलेल्या आहेत. आता आपण बघूयात हर्षू भैया आवऱ्या क्या नाही. आवऱ्या. मित्रांनो या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं आवरलेलं आहे आणि रांदीती येते मागणं. काय करो. तर आता थोड्याच वेळात आपण सर्वजण निघणार आहेत. माझा आवाज जर कमी येत असेल तरी तर जरा ट्रॅफिक आहे त्यामुळे कमी येतोय. सो चला. A few moments later. मित्रांनो सगळी फॅमिली आपली आलेली आहे आणि या ठिकाणी बाकी काही जण उभे आहेत. इकडे बघू शकतात तुम्ही. सो आता थोड्याच वेळात आपल्याला पण निघायचंय. ही एक गाडी आहे आणि ही एक गाडी. तर मित्रांनो आपण आता फायनली निघालो एअरपोर्टकडे जायला. अरे तुम्हाला सांगायचं राहिलं नाही का, आपण फ्लाईटनी चाललेलो आहे कुठेतरी. तरी कुठे ते आपण पुढे जाऊन बघूच, कळलंच. आणि मित्रांनो या ठिकाणी आपण आलेलो आहेत नाशिक एअरपोर्टला. हाय हाय हाय, अरे दिसतंय आपले एअरपोर्ट. एक्सक्यूज मी. हाय 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 हाय, खतरनाक. आलेलो आहे ना, पण मग ब्लॉग मध्ये सांगायला लागतं ना खतरनाक आहे कसं. तर मित्रांनो फायनली आपण एअरपोर्टला आलेलो आहे. हाय हाय हाय, मागे बघू शकताय तुम्ही. आणि हे आपलं एअरपोर्ट. तो चलो आपली फ्लाईट आहे आता. अजून तुम्हाला हेच कळालं नाही का डेस्टिनेशन काय आपलं. कळल पुढे जाऊन कळेल. तर मित्रांनो आता आपला फ्लाईटचा प्रवास आहे आणि आपण एअरपोर्टला आलेलो आहे, तुम्ही बघू शकतायत. सो आता एकदा सगळ्यांचा फर्स्ट टाइम फ्लाईटचा प्रवास आहे. सगळ्यांना एकदा विचारू, अक्का फर्स्ट फ्लाईटचा प्रवास आहे कसं वाटतं? सेकंड आहे का? मग तुला काही नर्वसनेस वाटते का? नाही काहीच नाही. अक्काला काही एकदम चिल आहे ना. हा मम्मी फर्स्ट फ्लाईटचा प्रवास आहे कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. छान वाटतंय. हा, काही नर्वसनेस भीती काहीच नाही. आंटी तुला?
अजिबात नाही, एकदम मस्त. एकदम मस्त. काहीच काहीच भीती काहीच नाही. अजिबात काहीच विषय नाही. मग तर आम्हीच घाबरून राहिलो. दीदी तुम्हाला कसं वाटतंय? थोडं असं थोडं तसं. दोन्ही पण इन बिटवीन. दोन्ही पण होतं. बरे बरे. म्हणजे आमच्या सगळ्या काकू मम्मी काही घाबरलेल्या तर नाही. हर्षभाई तुला कसं वाटते? भीती वाटते का तुला फ्लाईट मध्ये बसायची? हर्षभाई मला सगळ्यात पहिले ना पायलटला भेटायचंय, त्याला हा. विचारायचंय तुझ्या 100-200 कोटीचा काही विमा आहे का. दुसरी गोष्ट मला अशी विचारायची, मला तू दारू पिलेलं काय सस्पेंडेड आहे का, असं काय आहे का. अजितदादा पार्टून नाही. बर. राणी दीदी तुला काही नर्वसनेस वगैरे वाटते बिलकुल का? नाही. काहीच नाही ना. खूप excited आहे. काहीच विषय नाही. मग तुम्ही तर ऑलरेडी बसून झालेले आहे विमानात. रिंकू दीदी तुला काय वाटते? नर्वसनेस किंवा काही? काहीच नाही, एकदम नॉर्मल. काहीच नाही ना. एकदम चिल. तुमचं काहीच विषय नाही. हा काढू ना. शिवानी तू सांग, तुला काही नर्वसनेस वगैरे वाटते नाही. प्लेन मध्ये? Excited. एक्साइटेड आहे. ओके, काहीच विषय नाही. कोणीच घाबरलेलं दिसत नाही. सगळे एकदम फिट आहे. बरं अण्णा तुम्ही सांगा, तुम्हाला कसं वाटतंय फ्लाईट मध्ये तुम्ही बसलेले ना ऑलरेडी? छान बसलेलो आहे मी. आपण मग पण एक फॅमिली सोबत वेगळी मजा हा आहे. ते तर आहे. स्वतः बसलो होतो मी, पण आता आज फॅमिली सोबत आहे त्यामुळे अजून मजा. हा आणि एक्साइटेड आहे ना. Excited. काही नर्वसनेस वगैरे नाही, काहीच नाही, काहीच अरे बेस्ट. मग कोणीच घाबरलेलं नाही मित्रांनो. पप्पांना विचारूया आता. पप्पा तुम्हाला फर्स्ट फ्लाईटचा एक्सपिरियन्स बरोबर? मग तुम्हाला कसं वाटतं? काही नर्वसनेस आहे किंवा काही नाही भीती? काय जरा एक्साइटमेंट? Excitement. एक्साइटमेंट हा एक्साइटमेंट. बरोबर सगळ्यांना एक्साइटमेंटच आहे. सगळे एक्साइटेड आहे. मामा तुम्ही सांगा, तुम्हाला कसं वाटते फ्लाईट मध्ये? तुम्ही बसलेले फ्लाईट मी मध्ये? बसलेलो आहे आधी. हा आणि मग आता त्रिवेंद्रम टू मुंबई आणि मुंबई टू ओझर असं आलेलो आहे. अच्छा. आणि मग आता एक्साइटमेंट फक्त आहे ना, नर्वसनेस फक्त- काही? नाही काहीच नाहीये, फक्त ओझर मधून जातोय आपण. फर्स्ट टाइम. त्याचा अनुभव जास्त हा आहे. आमच्या स्वतःच्या गावावरून आम्ही जातोय. हा. त्याचा एकदम भारी वाटते. हा ते वेगळं आहे. आपल्या गावाचा अभिमान आहे. हा एक्साइटमेंट आहे. आता सर्वात मोठे काका राहिले त्यांना विचारूयात आपण. दादा तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा विमानात बसणार आहे? पहिल्यांदा बसलो. हा तर तुम्हाला कसं वाटतंय? चांगला आनंद वाटतो मला. पहिल्यांदा बसायला मिळालं. अशी उत्सुकता वाटते ना? शुद्ध वाटते. हा. बर असं काही नर्वस काही भीती नाही. सगळे एकदम याच्यात आहे. कोणीच नर्वस नाहीये. सो चला आता मी पण तर नर्वस नाहीच आहे म्हणा. मी पण एक्साइटेडच आहे. आम्हीच घाबरून राहिलो. हे बघा एवढ्या जणांच्या आहे ना, एवढ्या बॅग आहे. बॅग 1 2 3 4 5 6 7 ही झाली 8 9 आणि ही वाली 10. ठीक आहे. एवढ्या 10 बॅग आहे. तशा ठीक आहे बा, 14 जणांच्या 10 बॅग्स आहेत. ओके, काही विषय नाही, नॉर्मल आहे. हा सगळ्या लगेजमध्ये, सगळ्या बॅग्स लगेजमध्ये टाकून दिल्या, कारण की विमान एसटी सारखा खचाखच भरलेलं आहे. बोला आता काय करायचं? A few inches later. मित्रांनो हे जे स्टाफ मधले आहेत ना, एक दादा होते. त्यांनी आपल्यासोबत, आपल्या पूर्ण फॅमिली सोबत एक मस्त फोटो काढून घेतला. काय माहिती त्यांना असं भारी वाटलं नाही का आपली फॅमिली बघून. सगळ्यांची ओझरची फॅमिली आलेली म्हणून सगळ्यांसोबत एक फोटो काढून घेतला. भारी वाटलं एकदम. दोस्तों ये आ गए हैं हमारे बोर्डिंग पासेस और हम सब लोग रेडी है अभी फ्लाइट में बैठने के लिए, फर्स्ट टाइम एक्सपीरियंस लेने के लिए. आणि आपण सगळे इथे बसून वेट करतोय. ओके सो लेट्स गो. मित्रांनो आपल्याला प्लेनमध्ये बसवायचं सांगून बसमध्ये बसवलेलं, सिटी बसमध्ये आपल्याला फसवलंय मित्रांनो आईच्या गावात. तर मित्रांनो आता आपण लँडिंग करणार आहे थोड्याच वेळात म्हणजे अगदी 5-1 मिनिटात. आत्ता जरा भीती वाटू राहिली बाई. बघा मित्रांनो, वाव काय भारी दिसतंय यार आईच्या गावात रे, खतरनाक. आता आपण लँड करतोय आईच्या गावात. भाई साहब किती वाटते भाई. अँड आता टचडाऊन होणार आहे. रेडी? ओ एकदम स्मूथ आहे. गावात स्मूथ नाही बिलकुलच.
स्टार्टिंगला असं वाटलं की स्मूथ लँडिंग झाली, त्याच्यानंतर थोडंसं असं खरा असं झालं. पण ऑफ रोडिंगला जातो ना त्या टाईप्स वाटलं, पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स बेस्ट होता. आता आपण उतरलेलो आहे खाली. चला आता एअरपोर्टला जाऊन तुम्हाला सांगतो आपण ॲक्च्युली कुठे आलेलो आहे ते. सो गाईज, तुम्ही आता बघू शकता आहेत की आपण आलेलो आहेत देवी अहिल्याबाई होळकर एअरपोर्टला, इंदोरला. सो आता तुम्हाला कळलं असेल की इंदोर म्हणजे आपण कुठल्या देवस्थानावर जाणार आहे ते. ओके, तो चलो फिर. आपली बस निघालेली आता, सिटी बस. सो गाईज, आपण आलेलो आहे आता अहिल्याबाई होळकर एअरपोर्ट. बघा मस्त एअरपोर्ट दिसते हे, भारी आहे खरंच एअरपोर्ट तसं. अजून तर आत्ता शेक आपण इथनं लगेच उचललेलं आहे आणि आता पुढे जाणार आहे. सो अजून पुढे कळेल कसं आहे काय नाही. आय गेस झाले इथनं लगेच एक्झिट आहे, म्हणून जाऊ द्या, काही विषय नाही. तर मित्रांनो, वी आर इन इंदोर. तर आता आपण एक ट्रॅव्हलर केलेली आहे, सगळे लोक बसलेले आहेत. आपण आता खतरनाक पद्धतीने मस्त आरामात बसलेले. आपल्याला एकदम भारी जागा भेटलेली आहे गावात. आपल्याला एकदम भारी जागा भेटलेली आहे. आणि आता आपण इथून चाललेलो. आपण कुठे चाललोय आता? आता आपण पहिल्यांदा चाललेलो आहे उज्जैनला. तर बोला नमो पार्वती पते हर हर महादेव. 2 hours later. अपने को दिलखंड द्वार जाना है ना. हा मृत्युंजय द्वार. वा 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 वा, काय मस्त कमान आहे मित्रांनो. जवळ पोहोचलेलोच आहे आपण, काहीच विषय नाही. थोड्याच वेळात आपण महाकालच्या समोर असणार त्यांचे दर्शन घेण्यासाठी. आता आपण फायनली आता टुकटुक केलेली आहे. जे प्लेन झालं, ट्रॅव्हलर झाली, आता फायनली आपण टुकटुक मध्ये. आणि हे बघा आपण बॅक साईडला बसलेलो आहे. इकडे पप्पा, मामा, आम्ही दोघं मागे बसलेलो आहे आणि बाकी सगळे इकडे पुढे बसलेले आहेत. याची सिटिंग पोस्चर. वाव, काय दरवाजा आहे मित्र. आता आपण हे निळकंठ द्वारला आलेलो आहे आणि एंट्री मारतोय. सो आय गेस आता इथनं पुढे मोबाईल तर काय अलाउड नाही राहणार आतमध्ये. सो तुम्हाला आता दर्शन झाल्यानंतरच भेटतो आम्ही. बाय द वे, हे बघा, हे असे लाईट्स खाली लावलेले आहेत, ज्याच्याने असा मस्त ग्लो येतोय, पण भूतासारखं दिसतोय मी आता इथे. तर मित्रांनो, हे बघा किती सुंदर असं मंदिराचा परिसर बनवलेला आहे. हे आपले घरवाले सगळे इकडे थांबलेले आहेत. अँड खतरनाक असा मोठा परिसर आहे मंदिराचा. एकदम छान वाटतंय असं इथे, शांत. हा अक्का एक मिनिट भैया, चलो. तर मित्रांनो, आता फायनली आपण मंदिराकडे चाललेलो आहे. आणि हे बघा, ही बग्गी आहे, इलेक्ट्रिक बग्गी. या बग्गीमध्ये बसून आपण चाललेलो. ती गोल्फ कार्ट नसते का, त्या टाईपचीच गाडी आहे. सो एकदम VIP ट्रीटमेंट आहे त्या गावात. भारी 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 एकदम. हे बघा मित्रांनो, काय मस्त मूर्ती आहे यार, किती छान मूर्ती आहे. वाव. हे बघा, हे मंदिराचा कळस आहे. हे भारत माता मंदिर आहे. A few moments later. हे बघा मित्रांनो, आपली दुसरी गाडी पण आलेली आहे. आता आली का एनर्जी? हॅलो, झाली का एनर्जी? एक ओके का आता? तर मित्रांनो, आपल्या सर्वांचं दर्शन एकदम जोरात झालेलं आहे. एकदम भारी वाटलं. एकदम म्हणजे लिटरली काय सांगू यार तुम्हाला, इतका भारी एक्सपिरियन्स होता ना. आणि जसं पण आपण जसं मंदिरात आपण पाऊल ठेवतो ना, तसं एकदम एनर्जेटिक फील व्हायला लागतं आपल्याला. एकदम भारी. आणि हे बघा, मागे कळस आहे, त्याचं दर्शन घेऊन टाका तुम्ही. हे बघा, तुम्हाला कळस दाखवतो, त्याचं दर्शन घ्या. जय श्री महाकाल. तर मित्रांनो, आता फायनली आपण दर्शन घेऊन निघालेलो आहे. आणि आता आपण चाललेलो आहे कुठे का, कालभैरवच्या दर्शनाला. चलो.
तर मित्रांनो आपलं कालभैरवचं पण दर्शन झालेलं आहे, पण आपल्याला मध्ये काही दाखवता नाही आलं कारण की जरा फास्टमध्ये घ्यायला लागलं कारण की मंदिर बंद व्हायची वेळ झाली होती. बट तुम्हाला मी कळस हे बघा, हा कालभैरव मंदिराचा कळस, त्याचं दर्शन घेऊन टाका तुम्ही सर्वांनी. तुम्ही सर्वांसाठी खूप काही काही चांगलं मागितलेलंच आहे, आपल्या सर्व व्ह्युअर्ससाठी, माझ्या सर्व फ्रेंड्ससाठी, माझ्या पूर्ण फॅमिलीसाठी, सर्वांसाठी आणि आपल्या चॅनलसाठी. हे बघा मित्रांनो, ह्या बाजूने कळस एकदम सुंदर दिसतोय. एकदम मंदिर क्लोजिंगच्या टायमाला गेलो आम्ही, त्यामुळे एकदम निवांत दर्शन झालं नाही का. काहीच म्हणजे असं हे नाही, काहीच गर्दी नव्हती, एकदम छान दर्शन झालं. तर आता सर्वांना आपण निघायचं आहे, आपल्याला रिटर्न जायचं आहे इंदोरला. तिथेच आपण विला बुक केलेलं आहे सर्वांसाठी. सो आता ड्रायव्हर काकांचीच वाट बघतोय, ते कुठेतरी गेले आजूबाजूला. सो ते आले की आपण लगेच निघूयात, चला. तर मित्रांनो आपण फायनली विलावरती पोहोचलेलो आहे. हाय खतरनाक अशा रूम्स आहे यार, जबरदस्त. आणि त्याचे सगळं ॲम्बियन्स वगैरे एकदम जबरदस्त आहे. इकडे पण एक रूम आहे, रूम्स तर एकदम विशेष नाही, जबरदस्त आहे. मी तर पहिले चेंज करून घेतले पाहिजे, बाकी सगळे अजून तसेच आहे. आता इथून आम्हाला सराफा बाजारला जायचंय खाण्यासाठी, जे की अजून मजा आहे ना. बाय द वे आता एकदम भारी वाटतंय मला भाई, एवढा जो म्हणजे नाईट पॅन्ट घालून घेतली, टी शर्ट घालून घेतलाय, आता मला कुठे फिरवा आईच्या गावात, काहीच विषय नाही. आणि आता पहिले भाई मस्त असा आराम करायचा आहे भाई, मस्त इथं झोपून हाय टीव्ही लावून द्यायचा, तिने झोपून घ्यायचं. चला आता पटकन दिवशी अजून तोंड धुवायचं राहिले आईच्या गावात, तोंड धुवून घेतो आणि मग निघतो आम्ही आता सराफा बाजारला जायला. हायला मित्रांनो, आत्ता जे मी फुटेज दाखवलं ते वरच्या रूमचं होतं, आणि खालची रूम तर बघा नाही, ते मस्त पोस्टर्स वगैरे लावलेले. या रूममध्ये सायकल आहे, टी व्ही, आणि हा मस्त फुलवाला मिरर आहे, याच्यात आपण खतरनाकमध्ये दिसतोय. आणि आपली गाडी आता निघालेली आहे. तर मित्रांनो आपण सराफा बाजाराकडे चाललेलो आहे, पण हा बघा अहिल्याबाई होळकरांचं जे राजवाडा आहे हे एकदम सुंदर दिसतोय यार, खरंच खतरनाक दिसतंय. वा, इथून सराफा बाजार हा चालू झालेला आहे. वेगळे मस्त असे खाद्यपदार्थ इथे दिसतील तुम्हाला. आणि रात्रीचे आता वाजलेले आहेत 12 वाजले, तरी पण अजून एकदम खूप गर्दी तरी सुद्धा. म्हणजे तरी 1:30-2 पर्यंतचा टायमिंग असतो, असं चालतं ते 1:30-2 पर्यंत. ते पुलाव वगैरे बनवत आहेत, डोसा वगैरे सगळं काय अवेलेबल आहे. हा पूर्ण खूप मोठा बाजार आहे बोलणार. तर मित्रांनो आता आपण साबुदाणा खिचडी बघायला चाललेलो आहे, कुठे भेटत जर असेल तर. म्हणजे इथे टेस्टी असते एकदम, त्याच्यामुळे खास मी आणि रिंकू दीदी चाललेलो आहे. आणि आपले जे बाकीचे घरचे ते सगळे तिकडेच बसलेले आहेत. सो आता तुम्ही बघू शकतात माझ्या मागे सुद्धा किती सारे स्टॉल्स लागलेले आहेत. बेकार गर्दी मित्रांनो. आता आम्हाला साबुदाणा खिचडी तर कुठं काय सापडलेलं नाही, पण आपण आता रिटर्नचा प्रवास करून चाललोय. प्रवासच म्हणायला लागेल कारण की लय वाजत्या काय सराफा बाजार. आणि काकांच्या अंगावर सोनं पा भाई, आई शपथ, एक नंबर खतरनाक. एवढं सोनं आईच्या गावात, एवढं सोनं जर माझ्याकडे असतं मी डायरेक्ट उज्जैनमध्ये ना हेलिकॉप्टरने आलो असतो भाई, विमान नाही, डायरेक्ट पर्सनल हेलिकॉप्टरने आईच्या गावात. तर मित्रांनो पावभाजी आणि पुलाव आपला खाऊन झालेला आहे, जी की प्लेट मी तुम्हाला दाखवली नाहीये. पण हे बघा, हे जामून शॉट्स पितायत हर्षभाई आणि ते. हाय जामून शॉट्स. माझी बहिणी मला सगळं करून देऊ शकते. रिंकू दीदी मला समोसा खाऊन चलो. आता आपण पिऊया जामून शॉट्स, आपल्याला स्पॉन्सर करते रिंकू दीदी. अरे जबरदस्त आहे भाई, जामून शॉट जबरदस्त आहे. हे बघा अजून एक येतोय. हा आता आपली कदमांची नाशिकची टोली चाललेली आहे पुढच्या स्टॉलला भेट द्यायला. आता पुढचा स्टॉल कोणचा राहील तो आता आपल्याला अजून माहित नाही, पुढे जाऊन कळल कोणचा आहे तो स्टॉल. काय नुसती गर्दी भाई, नुसती गर्दी आहे. आता 12:30-1 होत आला असेल, मग गर्दी काही कमी नाहीये, विषयच नाही भाई गर्दीचा, खतरनाक. आता मित्रांनो हा स्पेशल कोकोनटचा ज्यूस आहे, काहीतरी फ्लिकर होत असेल LEDs मुळे थोडंसं कॅमेरामध्ये. बट हे बघा
नारळ पाणी प्लस त्याच्याची जी मलाई असते ना ते टाकता आणि खतरनाक पद्धतीने असा नारळ पाणी प्लस ज्यूस बनवून देतात आणि आता दिदीन ते म्हणताय टेस्ट खूप मस्त असते याची. मग आता आपण चेक करूयात काय कशी टेस्ट येते. तर आता आपण हा वाला ज्यूस ट्राय करूयात कसा लागतोय ते. ठीक आहे. आईच्या गावात मित्रांनो एवढा भारी टेस्ट ना, खरं सांगतो इतकं भारी आहे ना, म्हणजे नारळ पाणी प्लस जे आपलं मलाई असते ना नारळमध्ये, इतकं सुंदर टेस्ट आहे, इतकी सुंदर टेस्ट आहे का काय सांगू. इथं जर तुम्ही जरला कधी तर हे नक्की ट्राय करा. हे बघा कोकोनट क्रशवाला खरंच ट्राय करा. नेमक कुल्फी फालुदा ह्या सरांचा स्टॉल आहे. हाय 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 सोनं बा फक्त तुम्ही कुल्फीचा स्टॉल आहे त्यांच्याकडे. खतरनाक आणि त्यांचे भाऊ आहे वाटतं. काका जबरदस्ती काहीच विषय. काका एकदम खतरनाक आहे बाय. तर मित्रांनो आजच्यासाठी या व्लॉगमध्ये इतकंच. आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. म्हणजे हाच व्लॉग कंटिन्यू होणार आहे उद्या. तर मग आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. टिल देन टाटा बाय बाय. आणि ह्या व्लॉगला लाईक करा नक्की, कारण महाकालकडून आपण सगळ्यांसाठीच खूप आशीर्वाद मागितलेला आहे. मग त्या बदल्यात लाईक आणि सबस्क्राईब तरी करा. बरोबर का नाही. चला मग बाय बाय.